नमस्कार, मी पंजाब डक्स आजपासून परत एकदा पुढचा अंदाज देणार आहे. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की कालपर्यंत 26 पर्यंत राज्यामध्ये विविध भागामध्ये खूप पाऊस झाला. काही नद्या नाल्याला पूर आणि पाऊस पडला आणि पूर देखील आले आणि आता मग काही काही भाग त्याच्यामधून देखील वंचित राहिले आहेत. तर मग राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला आणखीन एक अंदाज देणार आहे. शेतकऱ्यांना घाबरू नका, सगळीकडेच पाऊस पडणार आहे. म्हणजे आजपासून परत पावसाचा जोर वाढणार आहे. ते 1 तारखेपर्यंत दररोज अशा वेगवेगळ्या भागात चांगला पाऊस पडणार आहे. आज देखील पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, घाटमाता, त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळीकडं वेगवेगळ्या भागात असा दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पाऊस देखील सुरुवात होणार आहे. सर्वदूर एकदाच येणार नाही, पण भाग बदलत बदलत सुरुवात होणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात येतात. असाच पाऊस काय होणार आहे 27, 30, 31, 30 तारखेपर्यंत चांगला वेगवेगळ्या भागात पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात येतात. तर जुलैच्या पहिल्या आठवड्यात आता तर हे पाऊस पडणार ते 30 जूनपर्यंत, पण जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुंबई, त्र्यंबकेश्वर, नाशिक, त्याच्यानंतर अहिल्यानगर, संभाजीनगर, संगमनेर पट्टा, घाटमाता, पुणे ह्या परिसरात तर मुसळधार पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळं हे तिकडला प्रश्न मिटल. पण त्याच्यानंतर काय झालं, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा, त्याच्यानंतर साताराच्या इकडला पूर्वेकडील भाग बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले. कोल्हापूर, सांगली, आटपाडी, त्याच्यानंतर डाळिंबपट्टा, कासेगावमध्ये द्राक्षपट्टा, त्या भागात काय झालं, शेतकऱ्याचे फोन आले होते. पण काल कासेगावला सुद्धा पाऊस सुरू झाला, पंढरपूरला देखील पाऊस झाला आणि सोलापूर जिल्ह्यातले सांगू इच्छितो की सोलापूरकडे देखील पाऊस येणार आहे. आता म्हणजे आज 26 ते 30च्या दरम्यान चांगला तुमच्याकडे जर की पाऊस पडणार आहे. तुमच्याकडे दुष्काळ वगैरे पाऊस पडणार नाही. म्हणून सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा, त्या शेतकऱ्यांनी हे अंदाज लक्षात घेतात. एकदम सगळीकडे पडणार नाही, दररोज वेगवेगळा भाग येणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर मराठवाड्याकडं बीड जिल्हा, लातूर जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा आजपासून म्हणजे आज 26 ते 30च्या दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे. पण जुलैच्या पहिल्या आठवड्यात देखील चांगला पाऊस पडणार आहे. म्हणून ह्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. ज्या भागात आणखीन थोडेफार गावं वंचित राहायचे असतील, आज देखील त्या भागात पाऊस पडल्यानंतर तुमच्या देखील पेण्या होतील. म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात. विदर्भ, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ, पूर्व आणि पश्चिम विदर्भामध्ये आज देखील वेगवेगळ्या भागात चांगला पाऊस पडणार. कुठं उडे नाले वाहतील, कुठं रिमझिम पडेल, कुठं पेंडवालता पडेल, पण पाऊस पडणार आणि सगळ्या शेतकऱ्याला जीवदान ठरणार आहे. हे म्हणजे 30 जूनपर्यंत असाच विदर्भात 6, 5, 11 जिल्ह्यामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. सगळीकडे एकदम पडणार नाही. आज ह्या जिल्ह्यात, उद्या त्या जिल्ह्यात, आज या गावात, उद्या त्या गावात, असं करत करत 30 तारखेपर्यंत, 30 जूनपर्यंत विदर्भाच्या 11 जिल्ह्यात पाऊस पडणार आहे आणि त्यांचे देखील पेरणी लागणार आहे. पण विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जुलैच्या पहिल्या आठवड्यात मात्र तुमच्याकडे चांगला पाऊस पडणार आहे, धो पडणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात येतात. 1 जुलै ते 7 जुलैच्या दरम्यान मुंबईमध्ये, म्हणजे संपूर्ण मुंबईमध्ये जवळपास 1000 ते 1100 मिलीमीटर पाऊस पडेल. काही ठिकाणी काही दिवशी 150 मिलीमीटर पडेल, काही दिवशी 180 पडेल, कुठं 100 मिलीमीटर पडेल एका दिवशी. असं करत 7 दिवसामध्ये इतका पाऊस पडणार आहे. म्हणून मुंबईकरांनी म्हणजे त्या 8 दिवसामध्ये सतर्क राहावे, माझी ही विनंती आहे. ज्या ठिकाणी तुंबतं पाणी, ज्या ठिकाणी साचतं, त्या ठिकाणी सगळ्यात काळजी घेण्याचं सगळ्यात. याचा नंतर तुम्हाला काय केलं जाईल, पुन्हा आणखीन 1 तारखेला तुम्हाला आणखीन एक मेसेज दिला जाईल आणि कोणत्या टायमाला पाऊस येईल त्याचा सगळा डिटेल दिला जाईल. पण राज्यात मात्र पहिल्यापासूनच मी म्हणतो, जूनमध्ये पाऊस कमी पडणार, जुलैला जास्त पडणार, ऑगस्टला 2 पाऊस मोठे राहतील आणि सप्टेंबर, ऑक्टोबर परतीचा पाऊस धुमाकूळ घालील. म्हणून हे अंदाज लक्षाचा. राज्यात सगळ्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो, जमिनीमध्ये ईदभर ओल झाली की तुम्ही तुमचं पेरणी कधी करू शकता. आमच्याकडे इतका पाऊस आहे, 3 दिवस झाला आम्ही दररोज येतो, पण वापसाच होत नाही. त्याच्यामुळे आमच्या पेरणी थांबलेली आहे. वापसा झाल्याच्या नंतर मी देखील पेरणार आहे. ज्यांच्या शेतामध्ये ईदभर ओल आहे ना, त्यांनी पेरणी करायला काही हरकत नाही. धन्यवाद.